नमस्कार मंडळी. आज आहे किंक्रात. तर किंक्रातीच्या सकाळच निकाऱ्यावरती तेल घालतात. तशा प्रकारे आम्हीही केलंय आणि मी आता चुलीवर ठेवले कावीळ. कावीळ ठेवून त्याच्यामध्ये तेल घातलंय. तेल आता सोप घेऊन त्याच्यावर तेल चांगल्या प्रकारे फिरवून झाल्यावरती आंबोळीचे पीठ सोडते. आता कावीळ खाली विस्तव खूप झालाय म्हणून पहिलीच आंबोळी कशी येते आता बघूया. 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवलंय. झाकण काढून झाल्यानंतर आता आंबोळी काढायची. पहिलीच आंबोळी होती आणि विस्तव पण खूप झाला होता, त्यामुळे तिची हालत अशी झाली, म्हणजे ती करपली. पहिल्यांदा असं झाल्यानंतर आता दुसरी बघूया कशी येते, म्हणून मी माझे पीठ चेक केलं की घट्ट झाले का, म्हणून दाखवते मी पीठ. तर माझे पीठ बरोबर झालंय. आता दुसरी टाकते. दुसरी टाकून आता बघूया ती कशी येते. एकदा विस्तव जर जास्त झाला की मग ती करपते आणि विस्तव कमी झाला की ती मग शेकत नाही. म्हणून विस्तव प्रमाणातच ठेवला पाहिजे, म्हणून मी थोडा विस्तव ठेवते. पहिली आंबोळी खराब झाल्यानंतर नंतरच्या आंबोळ्या खूप छान प्रकारे उकटल्या, म्हणून मी पटापट आंबोळ्या केल्या. नंतर विस्तव कमी झाला होता म्हणून मी लाकडे लावत होती, कारण विस्तव चांगला असेल तरच आंबोळी पटकन उकटेल. आणि शेवटचीच आंबोळी राहिली होती म्हणून तीच करायची तयारी चालली. तर होऊ दे एकदाची झालंय माझं. आणि झाल्यात माझ्या आंबोळ्या करून. मस्त अशा गोल आंबोळ्या झालेत आणि मऊ मऊ आंबोळ्या. तर आता मी खायला सुरुवात करणार आहे, तर तुम्ही पण या खायला. आंबोळ्या खाऊन झाल्यानंतर कळलं की खूप छान आंबोळ्या झाल्या होत्या, कारण पीठ आलं होतं म्हणून. आणि नंतर मी सोलले मटार. तर हाच होता व्हिडिओ. कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.